तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। यामध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये झालेल्या अनियमिततांबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली होती की जवळपास 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि 450 कर्मचाऱ्यांवरती अन्याय होताना त्यामध्ये जाणीवपूर्वक अर्थपूर्ण व्यवहार होऊन त्यामध्ये 8 जणांना घुसवण्यात आलेलं होतं आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर मागच्या आठवड्यात माननीय संबंधित मंत्र्यांनी दोन्ही विभागांना जलसंपदा व मृदू व जलसंधारण या दोन्ही विभागाच्या सचिवांना बोलावून त्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्याचं निश्चित केलं होतं, परंतु काही कारणाने माझ्यामुळेच ती बैठक कॅन्सल झाली। येणाऱ्या आठवड्यामध्ये ती बैठक सन्माननीय मंत्री संजय राठोड यांच्या दालनामध्ये ती बैठक घेण्याचं निश्चित झालेलं आहे। तुम्ही काय मागणी करणार आहे बैठकीमध्ये? मागणी सुस्पष्ट आहे। ज्यांनी गडबडी केल्या त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। यामध्ये निश्चित दिसतंय की काही गडबडी झालेल्या आहे आणि ज्यांनी केलेल्या आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। हे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पण त्यात सहभाग असल्याचं सांगितलं जातं की इतक्या मोठ्या प्रमाणात पोस्टिंग जे नॉन टेक्निकल आहे त्याला टेक्निकल मध्ये पोस्टिंग दिलेले आहे ते शक्य नाही। ज्यांनी गडबडी केल्या मग ते लहान असो, कनिष्ठ असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, हे माझं सुस्पष्ट मत आहे आणि त्याच्यासाठी मी हा संपूर्ण विषय रेटून धरणार आहे। मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतलेली आहे का? काही मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन मी जी मागणी केलेली होती की बाबा माननीय मंत्र्यांनी त्यांच्या दालनामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं पाहिजे, कारण एका विभागाच्या अधिकाऱ्यांचं वेगळं मत आहे, दुसऱ्या विभागाचं वेगळं मत आहे, त्याच्यामुळे दोन्हीही विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून याच्यावरती निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।